एसबीएन मराठीच्या रणसंग्राम निवडणुकीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आलो आहोत ईश्वरपूर या ठिकाणी। आज आपण आहोत प्रभाग 6 मध्ये। 6च्या ठिकाणी काही अडचणी आहेत, काय विकास कामे झालेले आहेत, पाण्याचा कोणता प्रश्न आहे, नागरिकांच्या काय समस्या आहेत हे त्यांच्याकडून जाणून घ्यात। आपल्यासोबत आता आहेत इच्छुक उमेदवार, त्यांच्याकडून जाणून घेऊया की याच्या अगोदर सत्ताधाऱ्यांच्याकडून कोणती विकास कामे झालेली आहेत, कोणती झालेली नाहीत आणि त्यांनी जर का निवडून आले तर ते कोणती विकास कामे करणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। इस्लामपूरचा गेल्या 9 वर्षामध्ये 9 वर्षांना आज इलेक्शन होतं आहे, पण 9 वर्षापूर्वी त्याच्यापूर्वीच्या काळामध्ये जे काय फंड आले आणि त्या फंडातनं कामं झाली तसा विकास ह्या 9 वर्षामध्ये झाला नाही। आणि त्यामुळं मी विकास आघाडीमध्ये होतो, पण आता मी विकास आघाडीमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी सामील होऊन आता मी ह्या वार्डातनं इलेक्शन लढवत आहे। तर आता ह्या पुढील वेळेमध्ये आत्ता जो 9 वर्षामध्ये जो विकास झाला नाही तो विकास होण्याच्या दृष्टीनं आणि पुढं माझ्या प्रभागामध्ये चिल्ड्रन पार्क लहान मुलांच्यासाठी उभा करणार आहे मी। आणखी कचऱ्याची जी समस्या आहे ती बी सोडवण्याची, पार्किंगची समस्या आहे आता गावामध्ये ह्या प्रभागामध्ये व्यापारी पेठ आहे, तर ते पार्किंगची बी व्यवस्था प्रश्न सोडवण्यासाठी मी धडाडीनं प्रयत्न करणार आहे। आपण म्हटलं की याच्या अगोदर आपण विकास आघाडीमध्ये होता, आता जयंत पाटलाच्या नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादीमध्ये आलेला आहात आणि उमेदवार सुद्धा मिळवला आहे। मग विकास आघाडीमध्ये आणि इथं तुम्हाला काय फरक जाणवतो? तिथं कोणत्या घोषणा झाल्या, तिथं विकास कामं कुठली झालेली नाहीत आणि पुढे तुमचं विकास कामे काय असतात? काय विकास आघाडीमध्ये असताना इलेक्शन पुरतं एकत्र, त्यांच्यानंतर ते एकत्र कधीच असाय नाही। 3 पार्ट्या 3 बाजूला तोंड असल्यामुळं त्या विकासाकडे त्यांचं लक्षच राहिलं नाही। आपल्यातल्याच एकामेकाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी कामाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं, त्यामुळं काम झालं नाही। याच्यासोबत आपल्यासोबत आहेत इच्छुक उमेदवार महिला, त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांचं व्हिजन काय असणार आहे, याच्या अगोदर काय समस्या आलेल्या आहेत आणि त्यांनी उमेदवारी निवडून आल्यानंतर त्यांचं काय व्हिजन असणार आहे। नमस्ते, मी सौ पुष्पलता विनायक खरात, प्रभाग 6 ची अधिकृत उमेदवार, उरण ईश्वरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार। खरं तर आपल्या निवडणुका प्रदीर्घ काळाने आत्ता लागलेल्या आहेत। जवळजवळ 9 वर्ष झाली आपल्या प्रभागाच्या म्हणजे इस्लामपूर शहराच्या नगरपालिकेच्या निवडणूक लागलेल्या नव्हत्या। खरं तर या 9 वर्षामध्ये अतिशय दयनीय अवस्था या इस्लामपूर शहराची झालेली आहे। 2016 पूर्वी आमचे मार्गदर्शक माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांनी जो इस्लामपूरचा चेहरा मोहरा छान सुंदर करून ठेवला होता, तो खरंच या सत्ताधाऱ्यांनी त्याचं पूर्ण वाट लावलेली आहे। बगीचेची दुरावस्था असेल, रस्त्यांची दुरावस्था असेल, आज माझ्याच प्रभागामध्ये इथं भाजी मार्केट मंडई होती, तर ऐन पावसाळ्याच्या काळात या सत्ताधाऱ्यांनी ती मंडई उठवली आणि अक्षरशः या भाजीपाला विक्रेत्यांवर रस्त्यावर बसण्याची वेळ या लोकांनी आणलेली आहे। खरं तर या पुढचं विजन म्हणाल तर आज महिला भगिनींच्या हाताला काम नाही, स्वयंरोजगाराची संधी कोणतीही त्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही। या 9 वर्षामध्ये त्यांनी कोणताही नवीन प्रोजेक्ट आणलेला नाही। लहान मुलं असतील, युवक असतील, महिला असतील, तरुण असतील, उद्योजकांना सुद्धा बरेच त्यांनी त्रास दिलेले आहेत। आज आमचा प्रभाग हा हार्ट ऑफ द सिटी आहे, इथंच पूर्ण तालुक्याचं कामकाज इथं चालतं। आज आमच्या प्रभागामध्ये तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, कोर्ट असेल आणि मेन भाग सगळा हा प्रभाग 6 मध्ये आहे। पण गेली 9 वर्ष मी इथं काम करते, सत्ता नसताना सुद्धा आम्ही लोकांची एवढी कामं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये या सत्ताधाऱ्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथून पुढच्या काळात आमची सत्ता आल्यानंतर नक्कीच इस्लामपूर शहराचा आपल्याला चेहरा मोहरा बदललेला दिसणार आहे आणि स्वच्छ, सुंदर आणि सर्वांना छान वाटेल असं इस्लामपूर शहर आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आपण पाहिलात की महिला उमेदवारचे काय व्यथा आहेत, याच्या अगोदर काय विकास झाला आणि आत्ता काय विकास झाला नाही आणि मी निवडून आल्यानंतर कशा पद्धतीने विकास करणार हे त्यांनी सांगितले। आणखीन काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्या आपण व्यथा जाणून घेऊया। नमस्कार, मी विजय संपतराव देसाई। मी गेली 20 वर्ष झालं आदरणीय शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यल्लामा चौक परिसरामध्ये काम करतोय। आता आम्ही बघतोय की आमचा जो वार्ड प्रभाग सगळा आहे तो मार्केट यार्ड आणि 12 बलुतेदारा 18 पगड जातीचा वार्ड आहे आणि आजपर्यंत जे नगरसेवक इथं निवडून येऊन गेले तर त्यांनी सांगावं येऊन की ह्या 9 वर्षात त्यांनी किती वेळा लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, घरापर्यंत कोणाच्या गेलेत आणि कोणाच्या समस्या सोडवल्यात। अग्रेसर आम्ही खरात वहिनी असेल, आम्ही असेल, आमचे प्रभागातील सर्व बूथ अध्यक्ष असेल
आम्ही सकाळ संध्याकाळ दिवस रात्र लोकांच्या सर्वतोपरी मदतीसाठी कायम आम्ही उपस्थित असतो। आम्हाला ह्या प्रभागात गेल्या 9 वर्षात जे आमच्या प्रभागाचं वाटोळ झालेलं आहे त्याचं आम्हाला चांगलं करण्यासाठी आज आम्हाला आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी आम्हाला जो तगडे उमेदवार दिलेले आहेत, एलेनशाह शेटजी असतील, खरात वहिनी असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शहराला जो सोज्वळ चेहरा दिलेला आहे नगराध्यक्षपदाचा आनंदराव मलगुंडे दादा यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागाचा विकास कशा पद्धतीनं करायचा याचा विजन आम्ही ठेवलेला आहे। आणि सगळ्यात मोठी समस्या आमच्या भागातली अशी आहे की आमचा यल्लामा चौक परिसर हा कायम असा गजबजलेला असतो आणि उरून ईश्वरपूर शहरातील असून किंवा तालुक्यातील असून देईल सगळ्यांचं बसण्याचं ठिकाणी आमचं यल्लामाचं मंदिर आहे। तर त्या मंदिरापाशी येऊन सगळ्यांनी आमच्या भागातील युवकांना वेगळ्या व्यसनाला लावून त्या युवकांना सगळ्यांना वाईट मार्गाला लावलेला आहे। तर आमचं ह्या वर्षी असं ह्या इलेक्शनच्या संदर्भातून विजन असणार आहे की आमच्या प्रभागातील युवकांना हाताला काम कसं मिळेल, त्यांच्या घरात रोजीरोटी कशी मिळेल, त्यांचं घर कसं चालेल, हे विजन आम्ही ह्या 2 नगरसेवकांच्या माध्यमातून व आनंदराव मलगुंडे दादा यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात आम्ही हे करून दाखवणार आहे। आम्हाला ह्या वर्षी ह्या 5 वर्षात असं काम करून दाखवायचं आहे की लोकांनाही समजलं पाहिजे की नगरसेवक कसा असतो, कारण हे दोन्हीही नगरसेवक आपल्या भागातील आणि महत्त्वाचे स्थानिक आहेत, यांना जिव्हाळ्याची लोकांची नाळ जोडलेली आहे। एलेन शेटजी गेली 30-35 वर्षे झालं ह्या प्रभागात काम करतायत। एलेन शेटजी असेल, आम्ही असेल, आमचा देसाई परिवार असेल, ह्या सर्वांना ह्यातल्या लोकांच्या सर्व जाणीव आहे, लोकांच्या अडचणी काय असतील त्याची जाणीव आहे। आम्ही सर्वजण यावेळेला हा प्रभाग गेल्या वर्षी काही कारणास्तव हा प्रभाग आमच्या हातून निसटला, पण ह्या वर्षी मी असं सांगतो की ह्या वर्षी कुणीही कशा पद्धतीनं लढा त्याला त्या पद्धतीनं या प्रभागात उत्तर मिळेल आणि हा प्रभाग आम्ही ह्या वर्षी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजय करून दोन्ही उमेदवार व नगराध्यक्षांना ह्या प्रभागातून लीड देऊ आणि जयंत पाटील साहेबांनी आमचा जो विश्वास टाकला आहे तो विश्वास आम्ही सार्थ ठरवू। नागरिकांनी जर आम्हाला निवडून दिलं तर या प्रभागाचा आम्ही चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं मत आहे। महिला आपल्याकडे सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्ते, मी आनंदराव मलगुंडे दादा यांची सूनबाई आहे। परवाच साहेबांनी जो दादांवर जो विश्वास ठेवला शासकीय कर रद्द करण्याचा, तेच आम्ही धोरण ठरवून आम्ही तो माफ करण्याच्या ह्याच्यावर हे करू, कार्यरत करू। नमस्ते। आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। मी अरुण शिंगर, गेले 40 वर्ष मी BJPचं काम करत होतो। BJPचं काम करत असताना आमच्या BJPमध्येच भरपूर गट तट अशा पद्धतीचे असताना आम्ही काम करत होतो, परंतु आमच्याच कामामध्ये अडथळे आणण्याची कामं आमच्याच लोकांनी केली आणि आमच्या प्रभागाचे कामं होऊन दिली नाहीत। ज्या अर्थी आमच्या प्रभागामध्ये 70% BJPचे लोक असतानासुद्धा त्यांचं आम्हाला काम करून देता आलं नाही, त्यामुळे आमचं मन नाराज झालं। या नाराजीमध्ये बऱ्याच वेळेला आम्ही निशिकांत दादांची गाठ घेतली, भेट घेतली, पण त्या लोकांनी ह्या कामाकडे दुर्लक्ष केलं आणि खालच्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांचं कधीही लक्ष राहिलं नाही। BJPमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्यानंतर तर BJPकडे पूर्ण दुर्लक्ष झालं। तळागाळातला कार्यकर्ता बेवारस झाला, त्यांच्याकडं अतिशय दुर्लक्ष झालं। त्यानंतर आम्ही 1 महिना आमच्या प्रभागामध्ये फिरत होतो। फिरत असताना आमच्या लक्षात आलं की कोणीच ह्या प्रभागाला वाली नाही। मग आम्ही ठरवलं की विकास आघाडीमधून बाहेर पडायचं। शेटजींनी मला सांगितलं की बाबा आपल्याला काम करायचं आहे, लोकांच्या पर्यंत आपल्याला पोचायचं आहे। त्यावेळी आम्ही दोघांनी निर्णय घेतला की काय हरकत नाही, आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करूया। ज्या लोकांची कामं अपूर्ण आहेत किंवा त्यांचं कुणाचं कागदपत्र घेतलेलं नाही अशा लोकांची कामं पूर्ण करून देण्याचा आम्ही विडा उचलला आणि असा दिवस उजाडला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट म्हणजे जयंतराव पाटील साहेबांच्या हस्ते आमचं पक्षप्रवेश झाला। पक्षप्रवेशानंतर आम्ही जोमाने कामाला सुरुवात केली। जोमाने काम करत असताना आमच्या दृष्टीस असं आलं की 9 वर्षापेक्षा म्हणजे जास्त 40 वर्ष आम्ही ज्या लोकांची अपेक्षा करत होतो ते लोक म्हणले तुम्ही फार उशिराने निर्णय घेतला, पण अतिशय चांगला घेतला। आता तुमच्यासोबत आम्हाला बाहेर पडायला कोणतीही अडचण नाही, अशा पद्धतीनं लोकांचं स्टेटमेंट मिळत आहे आणि प्रत्येकजण आमच्यावर खुश आहे आणि आम्ही लोकांची कामं करणार। विकास जो राहिलेला आहे तो शेटजींच्या मार्फत आम्ही विकासाला गती देण्याचं काम करणार 100%।
गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी भाजपमध्ये असताना कोणत्याही समस्याचा पाठपुरावा केला तर त्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना रामराम ठोकून त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे आल्यात आणि जयंत पाटलांच्याकडनं अपेक्षा आहेत की यापुढे जर का सत्ता आली तर त्यांनी 100% विकास कामं करतील असतील. आणखीन काही नागरिक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊयात. नमस्कार, मी राजू खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 20 वर्ष आम्ही काम करत आहोत. यामध्ये सांगायचं असं आहे की आता पुष्पलता खरात आणि एल.एन. शेटजी हे या प्रभाग 6मधून निवडणूक लढवत आहेत. मागच्या वेळी पुष्पलता खरात यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांना त्या ठिकाणी अपयश आलं. पण यावेळी ते नक्कीच निवडून येतील. आणि सांगायचा मुद्दा असा आहे की 35 वर्ष विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका खूप जोमाने आणि खूप चांगल्या प्रकारे इस्लामपूर शहरामध्ये त्यांनी काम केलं. 32 कोटीची नगरपालिका महाराष्ट्रात नसेल, जे शिल्लक असलेली 32 कोटीची नगरपालिका विरोधकांच्या हाती दिली. पण त्यांनी शासनाकडनं आणलेले 20-25 कोट आणि हे 60 ते 65 कोटी रुपये गटारीत घालवले, कारण त्यांनी भुयारी गटारीचं कामच केलं नाही. 2-3 वर्ष त्यांना ड्रेनेजचं पाणी काही ठिकाणी पिण्याची वेळ आली. डेंग्यू मलेरियाची साथ निर्माण झाली. कित्येक लोक आजारी पडले आणि त्यांनी काही इथं काम केलं नाही. आमच्या प्रभागात जर झालं, त्यांनी रस्ते केले, ते करायला त्यांनी 3 वर्ष लावली निवडून आल्यानंतर. तेही आता जर बघितलं तर खड्डे पडलेत. आम्ही गटारी मंजूर करून आणल्या, त्याला त्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तरी पण आम्ही त्या गटारी पूर्ण केल्या. आणि इथून पुढेही इस्लामपूरमध्ये प्रभाग 6 1 नंबरचा प्रभाग ठरेल असं काम आम्ही या साहेबांच्या माध्यमातून करू, एवढी ग्वाही या ठिकाणी मी देतो. धन्यवाद. सत्ताधाऱ्यांनी मूलभूत सुविधा कोणत्याही पूर्ण केलेल्या नाहीत, त्यामुळे आमचं जर का सत्ता आली तर आम्ही त्या पूर्ण करू, असं या नागरिकांचं म्हणणं आहे. आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार, मी अनिकेत शिराळकर आणि आपण आज म्हणजे आम्ही सगळे आता जयंत पाटील आणि या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी या पक्षाच्या अंडर आम्ही सगळे आता काम करत आहोत. आणि सर्वांनाच माहिती आहे की जगात म्हणा किंवा भारतात, महाराष्ट्रात इस्लामपूरची ओळख ही काय असेल तर कुणाला सांगायची गरज नाही, जयंत पाटील साहेब. आणि त्यांनी जे इस्लामपूरला नावारूपाला आणलं, गेली 30 वर्ष जो काम विजयभाऊ असतील, बाकीचे सगळे मंडळी असतील, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जे इस्लामपूर शहर प्रगत होत गेलं, त्याच्यामुळं पूर्ण जिल्ह्यात म्हणला तरी वेगवेगळ्या तालुक्यांच्या गावांपेक्षा इस्लामपूरचं तालुका प्लेस किंवा इथलं जे वैभव आहे ते जे वाढत गेले, ते देण्यामागं किंवा ते करण्यामागं जो जयंत पाटील साहेबांचं जे नेतृत्व आहे किंवा ते विजन आहे, तर ते विजन कुठंतरी छोट्या छोट्या गोष्टींमुळं मागच्या 5-7 वर्षामध्ये मागं पडलं. आणि लोकांनी आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी त्यांना काय म्हणतात त्याला वैयक्तिक टार्गेट करून या जो शहराला मागं खेचण्याचा प्रयत्न केला, तो आता यावर्षी आम्ही चालून देणार नाही. सर्व कार्यकर्ते, सर्व नेते आणि साहेबांनी जे विजन ठेवले ते पुन्हा प्रस्थापित करायसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि जो 9 वर्षांचा दुष्काळ आहे तो पुन्हा ती विकासाची गंगा गावात येऊन आपल्याला पुन्हा एक चांगलं इस्लामपूर बघायला मिळेल, यासाठी सगळे प्रयत्न करत आहोत. त्यासाठी जे सगळे साहेबांनी उमेदवार दिलेले आहेत ते एकदम तोलामोलाचे आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आहेत. कोणी असं नाही की ज्याची पैसे वाटायची काय म्हणता येतं पॉवर आहे म्हणून दिलेला आहे, असा कुठलाही उमेदवार तुम्हाला दिसणार नाही जो तो आपल्या करिअरमध्ये 30-30 वर्ष 10-10 वर्ष ह्या गावासाठी झटलेला उमेदवार आहे. त्याच्यामुळं सुज्ञ जनतेने हा विचार करायला पाहिजे की आपल्याला काम करणारे पाहिजेत का फक्त बोलणारे पाहिजेत. त्याच्यामुळे तो विचार करून त्यांनी मतदान करायचं आहे आणि पुन्हा जयंत पाटील साहेबांचे हात बळकट करायचे आहे. आणि जरी साहेब सत्तेत असो नसो तरी या गावात निधी येत राहिलेला आहे. त्याच्यामुळं तो जो प्रचार आहे की वर सत्ता आहे म्हणून इथं पण सत्ता आणा, त्याची काही गरज नाही, कारण त्याला विजन पाहिजे. 9 वर्ष तुमच्या हातात सत्ता देऊन बघितली आहे लोकांनी, त्याच्यातून काही शून्य फरक झालेला आहे, उलट मायनसमध्ये गेलं इस्लामपूर. सो जनता यावेळेला त्यांना मतपेटीतनंच उत्तर देईल आणि पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सत्तेत बसवून पुन्हा जयंत पाटील साहेबांना ह्या तालुक्याचं ह्या गावाचं नेतृत्व करायला आम्ही देणार आहोत. काम करणारे पाहिजे का नुसते बोलणारे पाहिजे? येणारा निवडणुकीत सत्ता आम्हालाच
मिळेल याची ग्वाही यांनी दिली आहे. आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. महत्त्वाचं म्हणजे आम्ही गेल्या 3 ते 4 प्रभागामध्ये फिरलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल काही महिलांनी सांगितलं की आम्हाला तोंड बघून ज्यांना आम्ही मतदान केलं त्यांना चाव्या दिल्या नाहीत घरात. 200 ते 250 लोकांना असं त्या घरामध्ये चाव्या दिले नाही. महत्त्वाचं म्हणजे पाणी हा मूलभूत हक्क असतो, हे पाणी हे कुणाला दिलं पाहिजे. पण असं का राजकारण होतं? काय आहे, हा जो प्रकार झालेला आहे हा गेल्या वर्षीचा जो प्रभाग क्रमांक 5 आणि आत्ताचा जो 8 आणि 9 झालेला आहे त्या प्रभागातील तेथील नगरसेवकांनी हा प्रकार केलेला आहे की तिथं पाण्याचं कनेक्शन जर कुणाला हवं असेल तर ते त्यांच्या परमिशनशिवाय पाण्याचं कनेक्शन मिळणार नाही. आणि ह्याला प्रशासनही भुललेलं, कारण प्रशासन दबावाखाली होतं, वर सत्ता आहे आपली बदली होईल, इथले अधिकारी लोक होते त्यांनाही विचारल्याशिवाय पाण्याचं कनेक्शन देत नव्हते. किंवा जो डबरा खड्डा काढून जे कनेक्शन जोडणारे जे प्लंबर होते ते प्लंबरही त्यांना भेट होते. पण काही गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही तिथं नागरिकांचा आवाज उठवून आम्ही जवळजवळ 150 ते 250 कनेक्शन तिथं नवीन लोकांना द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिथल्या समस्या बऱ्यापैकी आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथले मार्ग आम्ही मोकळे करून लोकांना आम्ही कनेक्शन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पाहिलं तर आपण प्रभाग 6 मध्ये काय समस्या आहेत काय नाही ते येणाऱ्या 2 तारखेच्या मतदानामध्ये नागरिक काय आपला मतदानाचा हक्क बजावेल आणि कोणाला सत्ता मिळवून देतील त्यापुढे त्यांचं विजन काय असणार हा येणारा काळच ठरवणार आहे. परत पुढच्या आपण प्रभागात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.